भारतीय हवामान विभागानं सोमवारी जाहीर केलेल्या 5 दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजा चमकणं, गारपीट आणि वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। हवामान विभागानं दिलेल्या सूचनानुसार विजेचा कडकडाट ऐकू आल्यास तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। झाडाखाली, शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभं राहणं टाळावं। मोकळ्या जागेत मोबाईलचा फोनचा वापर करू नका। याशिवाय ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत तातडीनं जनजागृती करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत। रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल सतर्क ठेवण्यात यावेत। तसंच शाळा, सभागृह आणि सार्वजनिक इमारती सुरक्षित आश्रयस्थळ म्हणून खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। शेतकऱ्यांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामं टाळावीत। बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरतं थांबवावं। तसंच यात्रास्थळं आणि मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीनं स्थगित करावं असे आवाहन प्रशासनानं करण्यात आलेलं आहे। राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं ही माहिती दिली आहे। पुणे शहरात सोमवारी सायंकाळी मुसळधार बरसलेल्या पावसानं मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली। जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली। पुण्यात दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले होते। वादळी वाराही सुटला। सकाळी 9 वाजेपर्यंत आकाश ढगाळ होतं। पण मंगळवारी पुण्यात दिवसभरात कमाल तापमान हे 34.7 आणि किमान तापमान 19.6 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली। पुढील 2 दिवस तापमानातील घट ही कायम राहणार आहे आणि दुपारनंतर मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय। दरम्यान एप्रिलमध्ये मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये आता मान्सूनपूर्व पावसाची पहिल्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली। भारतीय हवामान विभागानं 1 एप्रिलपासून मुंबई महानगर प्रदेशासाठी येलो अलर्ट जारी केलाय। तसंच ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागांमध्ये 2 एप्रिल रोजी हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे।